नमस्कार. किमंतू लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्री राजनराजे प्रस्तुत शिवकाळ सदरातील शिवकालीन वतनदारीचे दुष्टचक्र या 5व्या मालिकेतील आजचा आपला पहिला भाग आहे. या 10 भागांच्या मालिकेमध्ये आपण समजून घेणार आहोत की शिवछत्रपतींना वतनदारांविरुद्ध जो लढा द्यावा लागला तो लढा हा किती बिकट होता, किती कठीण होता आणि शिवछत्रपतींना त्यांच्या आयुष्यामध्ये या लढ्यामध्ये कशा प्रकारे यश प्राप्त झालं किंवा वतनदारांवर अंकुश ठेवण्यामध्ये जे 2 राजे भारतातले यशस्वी झाले त्याच्यामध्ये पहिला राजा जो आहे तो आपण म्हणू शकतो की अकबर आहे. अकबराने मनसबदारी व्यवस्था अंमलामध्ये आणली, जुनी सर्व वतनदारी व्यवस्था मोडीत काढून आणि वतनदारांवर अंकुश ठेवला. आणि अकबराच्या नंतर जी दुसरी व्यक्ती या भारतामध्ये वतनदारांवर अंकुश ठेवण्यामध्ये आणि वतनदारांना स्वराज्याच्या कामामध्ये सामील करून घेण्यामध्ये यशस्वी झाली ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील पुष्कळ वेळ हा या वतनदारांशी लढण्यामध्येच गेला. किंबहुना आपण असं म्हणू शकतो की छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनातील जो पूर्वार्ध होता तो पूर्वार्ध म्हणजे अफजलखानाच्या वधापर्यंतचा काळ आणि त्याच्यानंतर देखील जवळपास आग्र्यावरून सुटकेपर्यंतचा काळ हा कोणत्या नाही कोणत्या वतनदारांशी लढा देण्यामध्ये, त्यांच्यावर अंकुश ठेवण्यामध्ये, त्यांची वतनं जे असतील ती वतनं स्वराज्यामध्ये नियमित करून घेण्यामध्ये, त्यांना स्वराज्याच्या कार्यामध्ये जुंपून घेण्यामध्ये किंवा सामावून घेण्यामध्ये किंवा जे सामावून येणार नाहीत त्यांचा निपात करण्यामध्येच शिवछत्रपतींचा बराच वेळ आपण म्हणू शकतो की खर्ची पडलेला आहे. त्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर आपल्या एक गोष्ट सहज लक्षात येते. ती गोष्ट अशी की शिवछत्रपतींच्या जीवनामध्ये त्यांचे जर सर्वात मोठे शत्रू कोण असतील तर ते सर्वात मोठे शत्रू हे वतनदारच होते. औरंगजेब, जंजिऱ्याचा सिद्दी, त्याच्यानंतर आपण म्हणू शकतो की इंग्रज असतील, विजापूरचा आदिलशाह असेल, पोर्तुगीज असतील, हे सर्व बलाढ्य शत्रू होते खरे, पण हे सर्व बाह्य शत्रू होते. वतनदार होते हे वतनदार अंतर्गत शत्रू होते. त्यांची अवस्था अशी होती की त्यांना धरलं तर ते चावतंय आणि सोडलं तर पळतंय अशी एखाद्या माणसाची अवस्था करून टाकत असत. या वतनदारांनी छत्रपती शिवाजी महाराजच नाही तर त्यांच्या आधी देखील ज्या राजवटी आल्या होत्या, मगाशी मी म्हटलं तसं की अकबराचं उदाहरण सोडलं तर बाकी ज्या राजवटी आल्या होत्या त्या सर्व राजवटींना 11व्या शतकापासून या वतनदारांनी अक्षरशः सळो की पळो करून सोडलं होतं. ही वतन व्यवस्था काय होती, हे देशमुख देशपांडे काय होते, हे वतनदार काय होते, याच्याबद्दल आपण शिवकालीन वतन व्यवस्था या 50 भागांच्या मालिकेमध्ये भरपूर माहिती घेतली आहे. त्या मालिकेचे काही भाग अजून येतील देखील कारण आपल्या मित्रांनी काही नवीन विचारणा केली आहे, त्यामुळे काही गोष्टी त्या मालिकेमध्ये अजून नव्याने येतील, नवीन व्हिडिओ येतील. म्हणून आत्ता आपण इथे वतन व्यवस्थेबद्दल किंवा वतन व्यवस्थेच्या घटकांबद्दल जास्त चर्चा करणार नाही आहोत. हे जे वतनदार होते हे वतनदार जे शिवछत्रपतींच्या जीवावर आणि स्वराज्याच्या आपण मुळावर उठले होते, हे वतनदार हे कशा प्रकारे एक दुष्टचक्र निर्माण करून मध्ययुगीन कालखंडांमध्ये जनता आणि राजा दोघांना सळो की पळो करून सोडत असत. आणि शिवछत्रपतींनी जो लढा दिला वतनदारांच्या विरुद्ध तो एक प्रकारे दुर्लक्षितच राहिलेला आहे. म्हणजे शिवछत्रपतींनी दिलेले बाह्य शत्रूंविरुद्धचे लढाई आहेत त्यांच्याबद्दल पुष्कळ लिहिलं गेलं, बोललं गेलं आहे. पण या वतनदारांबद्दल शिवछत्रपतींनी किती हिकमतीने भूमिका घेतली, त्यांची भूमिका किती संतुलित होती, त्यांची भूमिका कशा प्रकारे हुशारीची होती ज्याच्यामुळे वतनदारांना मानसन्मान पण प्राप्त झाला आणि वतनदारांचे रयतेवरचे हक्क पण कमी झाले. बहुतांश वतनदार स्वराज्याच्या कार्यामध्ये पण सामील झाले. ही किमया छत्रपतींनी नेमकी कशी साधली ते आपण या मालिकेमध्ये बघून समजून घेणार आहोत. या मालिकेतला आजचा आपला पहिला भाग आहे आणि या पहिल्या भागामध्ये आपण समजून घेणार आहोत की शिवकालीन आणि शिवपूर्वकालीन वतनदारी परिस्थिती होती ती काय होती. कारण हे वतनदार जे होते हे वतनदार भोसले घराणं हे महाराष्ट्राच्या ऐतिहासिक पटलावर उदयाला येण्याच्या आधीपासून हे वतनदार महाराष्ट्रामध्ये होते. त्याच्यामुळे शिवकालीन परिस्थिती ही वतनदारीबद्दल अनुकूल होती. त्याच्या आधी जे शिवपूर्वकालीन जी परिस्थिती आपण म्हणतो की 5 पातशाह्या महाराष्ट्रामध्ये होत्या त्यावेळी पण हे मराठा वतनदार होते, सक्षम होते, सुदृढ होते आणि आपण म्हणू शकतो की शक्तिशाली देखील होते. त्यामुळं शिवछत्रपतींना सर्वात आधी या वतनदारांचा आपण म्हणू शकतो की सामना करावा लागला स्वराज्य उभं करताना. तो त्यांनी कसा केला ते आपण या मालिकेमध्ये पाहणार आहोत. त्याची सुरुवात आपण करणार आहोत आजच्या आपल्या पहिल्या भागापासून. त्याचं शीर्षक आहे शिवकालीन वतनदारी परिस्थिती आणि शिवपूर्वकालीन आढावा थोडासा वतनदारीचा. चला तर मग विषयाला सुरुवात करूयात. नमस्कार, माझं नाव किमंतू ओंबळे सरकार आणि आपण पाहतात किमंतू लाईव्ह यूट्यूब चॅनल.
तर शिवकालीन वतनदारी परिस्थिती समजून घ्यायची असेल तर सर्वात आधी आपल्याला वतन म्हणजे काय ते समजून घेतलं पाहिजे. याच्याबद्दल आपण मागे 50 भागांमध्ये भरपूर चर्चा केली शिवकालीन वतन व्यवस्था या मालिकेमध्ये. त्याच्या आधीच्या पण शिवकालीन ग्रामव्यवस्था या मालिकेमध्ये पण आपण पुष्कळ चर्चा केली आहे. म्हणून वतन म्हणजे काय याची आपण एक थोडक्यामध्ये व्याख्या बघूयात. वतन हा मुळामध्ये अरबी शब्द आहे, ज्याचा मराठीमध्ये अर्थ असा होतो की उदरनिर्वाहाचा स्रोत. मराठ्यांच्या काळात एखाद्या पदावर असलेल्या किंवा विशिष्ट सेवा देणाऱ्या व्यक्तीला राज्याकडून जर काही जमीन इनाम मिळालेली असेल किंवा उदरनिर्वाहाचा एखादा स्रोत भेट म्हणून मिळाला असेल तर त्याला वतन असं म्हटलं जात असे. अशी आपण थोडक्यामध्ये वतनाची व्याख्या करू शकतो. हे जे वतन होतं हे मराठा सरंजामशाहीचं किंवा मराठा सामंतशाहीचं एक मोठं वैशिष्ट्य होतं. कारण मराठ्यांची जर आपण सामाजिक व्यवस्था बघितली, मराठ्यांची आपण राजकीय व्यवस्था बघितली, ज्याच्यातून मराठा राज्य निर्माण झालं, ती मराठ्यांची सामाजिक आणि राजकीय व्यवस्था जी होती ती सामंतशाहीवर किंवा सरंजामशाहीवर आधारित होती. याच्यामध्ये सरंजामशाहीचे वेगळे प्रकार होते, वेगळे वर्ग होते. छत्रपती, पेशवे, सरदार, त्याच्यानंतर सरंजामदार, मोकासेदार, इनामदार, पाटील, देशमुख, देशपांडे, त्यानंतर सरदेशमुख, कुलकर्णी असे अनेक वर्ग होते ज्याच्यामध्ये सरंजामदार विभागलेले होते. म्हणजे आपण म्हणू शकतो की छत्रपती पण एक प्रकारे सरंजामदारच होते. छत्रपतींपासून ते महारांपर्यंत की शेवटचा जो वर्ग आपण म्हणतो वतन व्यवस्थेमधला, ते छत्रपतीपासून ते महार या वर्गापर्यंत सर्वजण कुठल्या ना कुठल्या प्रकारे वतनदार होते. त्यामुळे कुठल्या ना कुठल्या प्रकारे सरंजामदार होते. आता छत्रपतींना पण वतनदार म्हणलं आणि छत्रपतींना पण सरंजामदार म्हणल्यावर आपल्या काही मित्रांना राग येण्याचा संबंध आहे. पण आपल्या मित्रांना माहीत नसेल कदाचित की सरदेशमुखी म्हणून एक पद असतं वतनदारीमध्ये. ते सरदेशमुखी पद असतं आणि सरदेशमुखीचा जो हक्क असतो ते सरदेशमुखीचा हक्क छत्रपतींकडे आजीवन राहिला, त्यांच्या वंशजांकडे पण आजीवन राहिला. ते उत्पन्न छत्रपतींना येत राहिलं सरदेशमुखीचं, ते जिवंत होते तोपर्यंत हयात त्यांच्या वंशजांना पण येत राहिलं. त्या अनुषंगाने तुम्ही छत्रपतींना वतनदार म्हणू शकता आणि सरंजामदार पण म्हणू शकता. आपल्याला असं म्हटलं जातं की छत्रपती हे शिवछत्रपतींचं राज्य, हे रयतेचं राज्य आहे. आपण शिवछत्रपतींना रयतेचा राजा म्हणतो, ते खरंच आहे, काही खोटं नाही आहे. परंतु जी रचना जी होती शिवछत्रपतींच्या राज्यातली ती मध्ययुगीन कालखंडामध्ये लोकशाही कुठेच नव्हती, सरंजामी व्यवस्थाच होती सगळीकडे. त्यामुळे शिवछत्रपतींचं राज्य पण सरंजामी होतं. परंतु शिवछत्रपतींच्या राज्यातली जी रयत होती ती सरंजामदारांच्या हातामध्ये नव्हती. ती छत्रपतींनी जी नवीन शासन व्यवस्था केंद्रीकृत निर्माण केली होती त्या शासन व्यवस्थेच्या हातामध्ये होती. म्हणजे शिवछत्रपतींच्या राज्याचं वैशिष्ट्य आहे की सरंजामशाहीची चौकट मोडता येणं शिवछत्रपतींना त्या काळी शक्य नव्हतं. म्हणून शिवछत्रपतींचं जे राज्य होतं ते सरंजामशाहीच राज्य होतं. परंतु हे सरंजामशाही राज्य रयतेचा कैवार घेणारं, रयतेची सेवा करणारं, रयतेच्या हिताचा विचार करणारं सरंजामशाही राज्य होतं असं आपण त्याच्याबद्दल म्हणू शकतो. आणि हे सगळे जे सरंजामदार मी म्हटलं की छत्रपतींपासून पण महार या वर्गापर्यंत सगळे सरंजामदार होते. सर्व सरंजामदार वर्ग हे एकाच धाग्यामध्ये विणले गेलेले होते सामंतशाहीच्या. आणि हे सर्व वतनदार जे होते यांची जी वतनं होती परस्परांवर अवलंबून होती. या वतनाला समाजामध्ये काही ना काहीतरी प्रतिष्ठा होती. त्याच्यानंतर ही वतनं होती त्या वतनदाराच्या शक्तीचे श्रेणीचं प्रतीक होते. म्हणजे कुठलं वतनदार कुठल्या माणसाला आहे त्याच्यावर तो वतनदार किती शक्तिशाली आहे हे ठरत असे. म्हणजे समजा पाटील असेल तर पाटलाचं शक्ती किंवा पाटलाचा जो आपण म्हणू शकतो की प्रभाव गावापुरता असेल. पण देशमुख असेल तर देशमुखचा प्रभाव परगण्यापुरता असेल. सुभेदार असेल तर सुभेदाराचा प्रभाव असेल तो पूर्ण सुब्यापुरता असेल किंवा ते सुब्याच्या लेवलला जो वतनदार असेल त्याचा प्रभाव संपूर्ण सुब्यावर पडत असेल. ती अशा प्रकारची रचना होती. त्याच्यामुळं या सगळ्या ज्या श्रेणी होत्या, या प्रतिष्ठेची प्रतीकं होती, त्याच्यानंतर परस्पर अवलंबित्व होतं एकमेकांचं, हे सर्व सरंजामशाहीचं निदर्शक होतं. आणि मराठा सामंतशाहीचं ही सरंजामशाही व्यवस्था किंवा सरंजामशाही वर्गवारी हे एक मोठं वैशिष्ट्य होतं. हे आपल्याला जगामध्ये दुसरीकडे कुठे बघायला मिळत नाही. पण या सरंजामशाहीचा जो एक कोन होता तो कोन म्हणजे वतन होता. तर वतन म्हणजे काय की वतन हा फक्त प्रशासकीय व्यवस्थेचा भाग नव्हता. मागच्या मालिकेमध्ये आपण बघितलं की परिस्थिती अशी होती मध्ययुगीन कालखंडामध्ये की वतनं दिल्याखेरीज प्रशासकीय व्यवस्था लागू केली जाऊ शकत नव्हती. शिवछत्रपतींनी त्याच्यावर बऱ्यापैकी नियंत्रण आणलं आणि कारकुनांचं राज्य आणलं, म्हणजेच सरकारी अधिकाऱ्यांचं राज्य आणलं. त्याच्या आधी फक्त अकबरालाच ही गोष्ट मोडीत काढता येणं शक्य झाली होती, वतनदारी व्यवस्था आणि सरंजामशाही व्यवस्था. त्याने मनसबदारी पद्धत लागू केली. परंतु अकबराला ती गोष्ट करता येणं शक्य झालं कारण त्याला दीर्घायुष्य लाभलं. तो आधीच लहान वयामध्ये सत्तेवर आला होता, त्याला दीर्घायुष्य लाभलं. त्याच्या वेळेला त्याला परिस्थिती अनुकूल होती. मोठे वैरी नव्हते मुघल साम्राज्यासाठी. जे शत्रू होते त्याचा त्यांनी स्वतःच निपात केलेला होता. आणि
भरपूर वेळ त्याला सापडला ही नवीन व्यवस्था जी होती ती अंमलात आणण्यामध्ये किंवा ती नवीन व्यवस्था होती जी जनतेच्या गळी त्यानंतर अधिकाऱ्यांच्या गळी उतरवण्यामध्ये. त्या भरपूर आयुष्याचा त्याने भरपूर सदुपयोग केला. त्याच्यामुळे त्याला ही गोष्ट करता येणं शक्य झाली. शिवछत्रपतींच्या काळामध्ये परिस्थिती अशी होती की शिवछत्रपतींना उणापुरं 50 वर्ष आयुष्य लाभलं. त्यातल्या 50 वर्षाच्या आयुष्यातली 30 वर्ष त्यांची धामधुमीची गेली, लढायांची गेली, सतत अशा आक्रमणांची गेली. त्या मानाने त्यांना प्रशासकीय व्यवस्थेकडे तितकंसं लक्ष देता येणं शक्य झालं नाही पूर्णपणे. त्यांची इच्छा असून किंवा त्यांना त्याचं ज्ञान असून पण त्यांना तेवढा वेळ भेटला नाही. त्याच्यामुळे जी एक आपण म्हणतो की वतन जे होतं हे वतन हे प्रशासकीय व्यवस्थेचा पूर्वपार चालत आलेला भाग होतं. वतनदारी मध्ययुगीन कालखंडापासून आपण म्हणू शकतो की मलिक अंबरपासून महाराष्ट्रामध्ये रुजलेली होती. आणि या वतनदारीचा जो भाग होता हा वतनदारीचा भाग शिवछत्रपतींना इच्छा असली तरी 50 वर्षाच्या काळामध्ये मोडता येणं शक्य नव्हतं. त्यामुळे जेवढी त्याच्यामध्ये सुधारणा करता आली त्यांनी केली. वतन हे प्रशासकीय व्यवस्थेचा भाग असल्यामुळे शिवछत्रपतींची इच्छा असली तरी त्यांना ते राज्यामधून हद्दपार करता आलं नाही. आणि कोणी कितीही नाकारलं तरी वतनाचा हा जो कोण होता किंवा वतनदारी पद्धत जी होती या वतनदारी पद्धतीला एक जो कोण आपण म्हणतो तो सरंजामशाहीचं जे वैशिष्ट्य होतं की सरंजामशाही नेहमी जुलमीच असते, ती शोषक असते, ती सर्वसामान्यांचं शोषण करणारी असते किंवा सर्वसामान्य वर्गाच्या हिताच्या विरोधात काम करणारी असते. स्वार्थीपणा स्वतःचा जो स्वार्थीपणा असेल किंवा स्वतःचं जे राज्य म्हणतो आपण वतनदारांचा स्वार्थ असेल त्याच्याशी जास्त मेळ खाणारी किंवा त्याच्याशी जास्त जुळवून घेणारी असते सरंजामशाही व्यवस्था. ती सरंजामशाही व्यवस्था ही मराठ्यांच्या राज्याची होती. त्यामुळे मराठ्यांच्या राज्यामध्ये पण सरंजामशाहीचा हा जो कोण आपण म्हणतो एक जुलमाचा किंवा शोषकतेचा कोण होता तो शिवकालामध्ये पण लागू होता. हे जे काही लोक होते आपण म्हणतो की काही वतनदारी पद्धत जी होती वतनदारी पद्धत ही कृषी व्यवस्थेमधून निर्माण झाली. आपण मागच्या भागामध्ये पाहिलं की कशा प्रकारे शेतीच्या गरजेमधून आलुतेदार बलुतेदार आणि पुढे जाऊन वतनदार निर्माण झाले नैसर्गिकरित्या. त्यामुळे कृषी व्यवस्थेतून ही पद्धत निर्माण झालेली होती. त्याच्यावर राजाचं तितकंसं बंधन नव्हतं. आपण मागचा आपला जो भाग आहे त्याच्यामध्ये एक गोष्ट पाहिली की कशा प्रकारे राजसत्तेचं बंधन खिळखिळं झालं होतं. मागच्या एका मालिकेमध्ये आपण ते पाहिलं. शिवकालीन वतन सत्ता या मालिकेमध्ये आपण पाहिलं की राजसत्ता कशा प्रकारे खिळखिळी झाली होती. त्यामुळं कृषी व्यवस्थेतून निर्माण झालेली वतन सत्ता राजसत्ता तितकीशी परिणामकारक ठरत नव्हती तिच्यावर अंकुश ठेवण्यासाठी. त्यातही छत्रपतींसारखा शासक नसेल, एखादा दुबळा शासक असेल किंवा त्याला वेळ मिळत नसेल एखाद्या कर्तबगार शासकाला तिकडे लक्ष देण्यासाठी किंवा वतनदारांची त्याला गरज पडत असेल ते वतनदार शासकालाच नाचवत असतात स्वतःच्या तालावर. अशी परिस्थिती असेल त्यामुळे हा वतन सरंजामशाहीमधला जो जुलमाचा आणि शोषणाचा जो कोण होता तो त्यावेळेला जास्तपणे आपल्याला पुढे आलेला दिसतो, ठळक झालेला दिसतो. तो पूर्णपणे कधी नाहीसा होत नाही. सरंजामशाही राज्य म्हणलं की त्याच्यामध्ये कुठं नाही कुठंतरी वतनदार असतील सरंजामदार असतील ते स्वतःच्या शक्तीचा आपल्याला दुरुपयोग करताना दिसतात. त्यामुळे आपण असं म्हणू शकत नाही की शिवछत्रपतींचं राज्य होतं ते रामराज्य होतं. शिवछत्रपती रामराज्य आणण्याचा कसोशीनं प्रयत्न करत होते पण हे वतनदार कुठे नाही कुठे काही ना काहीतरी त्यांच्या शक्तीचा दुरुपयोग करून जनतेचं शोषण आणि आपण म्हणतो की राजसत्तेचं शोषण आणि जनतेवर अत्याचार या दोन्ही गोष्टी करत होते वतनदार. हे आपल्याला वेळोवेळी करताना दिसतात. तर ही गोष्ट पण आपण लक्षात घेतली पाहिजे. आपण सरसकट असं विधान करतो की शिवछत्रपतींच्या राज्यामध्ये सर्व आलबेल झालं होतं, शिवछत्रपतींनी वतनदारांना वटणीवर आणलं होतं किंवा शिवछत्रपतींनी वतनदारांच्या विरुद्ध लढा पुकारला, शिवछत्रपतींनी वतनदारी पद्धत नाहीशी केली. ह्या गोष्टी खऱ्या नाही आहेत. शिवछत्रपतींनी कसोशीने प्रयत्न केला या गोष्टी नाहीशा करण्याचा आणि त्यातला जो जुलमीपणाचा आणि शोषणाचा कोण कमी करायचा होता तो पण तो झाला नाही. आणि याच्यामुळं जे आधी जे वतनदारांनी एक दुष्टचक्र निर्माण केलं होतं त्या दुष्टचक्रामध्ये लढण्यामध्ये शिवछत्रपतींच्या आयुष्यातली जवळपास आपण म्हणू शकतो की 60% ते 70% ऊर्जा या वतनदारांशी लढण्यामध्येच खर्च झाली. जर ही शिवछत्रपतींची जी ऊर्जा होती ही ऊर्जा या वतनदारांशी लढताना खर्च झाली नसती तर कदाचित या महाराष्ट्राचं खऱ्या अर्थाने रामराज्य झालं असतं. तर मग वतनदार होते कोण, हे शिवछत्रपतींना पण का आवरणीचे झाले होते त्याच्याबद्दल आपण थोडंसं जाणून घेऊयात. ते जाणून घेताना आपण थोडं इतिहासामध्ये मागं गेलं तर आपल्याला दिसतं की शिवछत्रपतींनी या भूतलावर अवतार घेण्याआधी किंवा जन्म घेण्याआधी या महाराष्ट्रामध्ये कित्येक वतनदार होते ते प्रस्थापित झाले होते. आणि फक्त प्रस्थापित झाले नव्हते तर मोठमोठ्या पदांवर होते, सत्ताधीश झालेले होते. त्याच्यामध्ये खास करून आपण 8 कुटुंबांची नावं घेऊ शकतो. ही 8 कुटुंब होती. ही 8 कुटुंब शिवछत्रपतींच्या आधीपासून महाराष्ट्रामध्ये वतनदार म्हणून आपल्याला प्रस्थापित झालेले आढळतात. पहिला उल्लेख जो आहे तो मराठा सैन्याचा पहिला उल्लेख आपल्याला
राक्षस तागडीच्या बकरीमध्ये मिळतो की घोरपडे घराण्यातील वीरांनी ज्या 5 पातशाह्या विजयनगरच्या साम्राज्याच्या विरोधात लढत होत्या त्या 5 पातशाह्यांच्या बाजूने विजयनगरच्या साम्राज्याच्या विरोधात लढा दिलेला आपल्याला आढळून येतो. काही आपल्याला नावं त्याच्यामध्ये आढळतात. त्यावेळी घोरपडे घराण्याचं पण नाव आपल्याला राक्षस तागडीच्या बकरीमध्ये आढळतं. म्हणजे आपण म्हणू शकतो की ज्या वेळेला बहमनी साम्राज्य या भारतामध्ये स्थापन झालं, महाराष्ट्रामध्ये स्थापन झालं, त्यावेळेपासूनच मराठा सरदारांनी किंवा मराठा घराण्यांनी आपल्या स्वतःच्या उत्कर्षाला सुरुवात केलेली आपल्याला दिसून येते. आणि बहमनी साम्राज्यामध्ये कित्येक महाराष्ट्रातली कुटुंबं होती, घराणे होते. हे लोक जे होते हे बहमनी साम्राज्यामध्ये उत्कर्षाला पोचलेले होते, नावाजलेले होते. त्यांच्या मदतीची बहमनी साम्राज्यामध्ये पण सुलतानाला गरज लागत होती. त्यानंतर बहमनी साम्राज्याची 5 शकलं झाल्यानंतर या वतनदारांचं महत्त्व अजूनच वाढलं. कारण या प्रत्येक पातशाला असं वाटायला लागलं की जे 5 वेगळे वेगळे बादशाह होते त्यांना असं वाटायला लागलं की हे स्थानिक मराठा लोक आहेत, ते स्थानिक मराठा लोक आम्हाला आमच्या पदरी आमच्या सेवेमध्ये असायला पाहिजेत. त्यावेळेला जी घराणी नावारूपाला आली त्याच्यामध्ये सिंदखेडचं भोसले घराणं होतं, त्यानंतर जाधव घराणं होतं. त्याचे उल्लेख आपल्याला सापडतात की जहांगीराने ज्यावेळेला दख्खन मोहीम काढली होती त्यावेळेला जहांगीराला या जाधव घराण्याची मदत घेतली होती दख्खन मोहिमेमध्ये. त्याच्यानंतर घोरपड्यांचं नाव मी म्हणलं राक्षस तागडीच्या लढाईमध्ये आढळतं. त्याचबरोबर मोरे असतील, शिर्के असतील, शिर्क्यांचं पण नाव आपल्याला मोहम्मद गावांनी जी कोकणावर आक्रमण केलं त्याच्यामध्ये आढळतं. म्हणजे घोरपडे, मोरे, शिर्के, महाडिक, गुजर आणि मोहिते ह्या सर्व घराण्यातले लोक फक्त वतनदार नव्हते, ते सर्व लोक एक प्रकारे महान सेनापती होते. या घराण्यांनी महाराष्ट्रावर जिथं कुठं ते राहत होते, ज्या भूभागावर राज्य करत होते किंवा ज्या भूभागाचं त्यांच्याकडे वतन होतं तिथे या घराण्यांनी पूर्णपणे स्वतःचं लष्करी आणि नागरी वास्तविक नियंत्रण होतं ते वास्तविक नियंत्रण स्थापित केलं होतं. म्हणजे जावळीच्या मोऱ्यांचं तुम्ही उदाहरण घेतलं तर जावळीमध्ये जावळीच्या मोऱ्यांचंच नियंत्रण होतं लष्करी आणि नागरी पण. बादशाचा फक्त नाममात्र त्यांच्याशी संबंधित असे. त्याचप्रकारे ही 8 घराणी पण जिथे कुठे राज्य करत होती ती एक प्रकारे स्वतंत्र होती, स्वतंत्र राजेच होते स्वतःमध्ये ते. आणि मुस्लिम सार्वभौमत्वाशी त्यांचा नाममात्र संबंध होता. म्हणजे ज्या कुठल्या मुस्लिम सत्तेचं त्यांनी नाममात्र आपण म्हणतो की सेवा करत असतील किंवा त्यांनी नाममात्र त्यांच्या दरबारामध्ये मुजरा करायला जात असतील, ते फक्त नाममात्र होतं की फक्त नावाला म्हणायचं की मी तुमची सेवा करतो. त्यांच्या भागामध्ये हे लोक जे होते 8 लोक त्यांच्या भागामध्ये सार्वभौम राजे होते, वतनदार होते, शक्तिशाली होते. त्यामुळे हे 8 घराणे ही महाराष्ट्रातली पहिली वतनदार होती. बाकीचे लोक त्याच्यानंतर उदयाला आले आणि ही घराणी शिवछत्रपतींच्या जन्माच्या आधी देखील पूर्णपणे प्रस्थापित होती त्या भागामध्ये. त्यामुळे शिवछत्रपतींना या घराण्यांनी मोठा विरोध केला सर्वात आधी आणि ह्या घराण्यांचा विरोध त्यांना मोडून काढावा लागला. यातल्या काही लोकांना स्वतःच्या सेवेमध्ये त्यांनी सामावून घेतलं, काही लोक कधीच सेवेमध्ये सामील झाले नाहीत, काही लोकांचा बिमोड करावा लागला. आणि मुख्य जो लढा शिवछत्रपतींना द्यावा लागला तो या वतनदार घराण्यांशी द्यावा लागलेला आपल्याला कुठे नाही कुठेतरी दिसून येतो. अर्थात त्याच्यामध्ये या वतनदार घराण्यांचा पण काही दोष नाही आहे. ते शिवछत्रपती किंवा भोसले घराणं राजकीय पटलावर महाराष्ट्राच्या उदयाला यायच्या आधीच जर ते सर्व सत्ताधीश असतील तर त्यांनी भोसल्यांचं वर्चस्व का मानावं, हा पण एक विषय आहे. तो तर्काला धरून आहे आपण म्हणू शकतो. हा मुद्दा तर्काला धरून आहे. म्हणून शिवछत्रपतींना स्वतःला सिद्ध करावं लागलं या वतनदारांच्या समोर. स्वतःचं ताकद दाखवावी लागली, स्वतःची शक्ती दाखवावी लागली, स्वतःचं बुद्धिचातुर्य दाखवावं लागलं, स्वतःचा मुत्सद्देपणा दाखवावा लागला. साम दाम दंडभेद हे सगळे उपाय वापरून त्यांनी या वतनदारांशी लढा देणं आपल्या आयुष्याच्या अंतापर्यंत चालूच ठेवलं होतं. म्हणजे वतनदार जरी स्वराज्याच्या कार्यामध्ये सामील झाले, या वतनदारांनी जरी शिवछत्रपती असताना जास्त धुसफूस केली नाही तरी त्यांची वतनाची अभिलाषा काही लपलेली नसे. ती शिवछत्रपतींच्या समोर फक्त कधी बाहेर येत नसे त्यांच्या धाकाने एवढीच, पण त्यांची वतनाची अभिलाषा असेच. त्यामुळे शिवछत्रपतींचा आपण म्हणू शकतो की हा जो लढा आहे हा लढा त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत चालू होतं. आता ही जी वतनं होती ही वतनं शिवकालापासून आपण म्हणू शकतो की शिवपूर्व कालापासून ग्रामव्यवस्थेमध्ये वंशपरंपरेने चालत आलेली होती. म्हणजे हे पहिले 8 वतनदार सोडले आपण तर त्यांच्या अंतर्गत पण जे काम करत होते परगण्यामध्ये गावामध्ये वतनदार होते की देशमुख असतील, देशकुलकर्णी असतील, देशपांडे असतील, हे परगण्याच्या पातळीवरचे जे वतनदार होते, परगण्याच्या पातळीवरचे वतनदार पण एक प्रकारे मोठे शक्तिशाली वतनदार होते. हे पण काही कमी मोठे वतनदार नव्हते. हे पण लोक स्वतःच्या गड्या बांधून राहत असत. यांनी पण जनतेचं शोषण करून त्यानंतर ज्या राजाचं जे राजाकडे कर भरत असत त्याचा पण कर बुडवून पुष्कळ संपत्ती गोळा केलेली होती आणि ती संपत्ती सर्व स्वतःच्या गड्या वाढवण्यासाठी की त्यानंतर सैन्य वाढवण्यासाठी हे लोक वापरत असत. त्यामुळं हे सगळे वतनदार एक प्रकारे शक्तिशाली झालेले होते. त्याच्यात भरीसभर म्हणून
हे वतनदार होते म्हणून त्यांना जी जमीन मिळाली होती वतन म्हणून, ही हेक्टरमध्ये जमीन असायची. हजारो हेक्टरमध्ये, हजारो एकरमध्ये जमीन या वतनदारांकडे होती. म्हणजे देशमुख देशपांडे झाले तरी वरचे पहिले 8 वतनदार म्हणत नाही मी, हे त्यांच्या खालचे जे वतनदार आहेत परगण्याच्या पातळीवरचे, त्यांच्याकडे पण हजारो एकर जमीन होती. आणि ती सर्व जमीन सारा मुक्त किंवा नाममात्र सारा तिच्यावर भरावा लागत असे वंशपरंपरेने त्यांना. त्यामुळे त्यातून पण जे उत्पन्न येत असे ते त्यांच्याच घशात जात असे. त्याच्या पुढे जाऊन आपण बघितलं की आलुतेदार आणि बलुतेदार या सर्वांना मोफतमध्ये सेवा देत असत. म्हणजे खर्च काहीच नाही यांना. अजून कुठे हे लोक निघाले सेवेसाठी तर सरकारच त्यांचा खर्च करत असे. त्यामुळे हे वतनदार पण गढ्या बाळगून, गढ्या बांधून, त्यानंतर त्याच्यामध्ये स्वतःचं सैन्य ठेवून बळावलेले होते जागोजाग. ते शिवछत्रपतींचा लढा जो होता तो फक्त या पहिल्या 8 प्रस्थापित वतनदारांविरुद्ध नव्हता. त्यांच्या हाताखाली वेगवेगळ्या परगण्यामध्ये हे जे सगळे बळावलेले शेकडो वतनदार होते, त्यांच्या पण गड्या काढून घेणं आणि त्यांना स्वराज्याच्या कामाला जुंपणं एवढं सोपं काम नव्हतं. शिवछत्रपतींना ते पण करावं लागलं. मग आता आपण बघितलं की हे शिवपूर्व कालापासून वतनदार प्रस्थापित आहेत. शिवपूर्व कालापासून हे वतनदार शक्तिशाली आहेत. मुस्लिम सत्तेचा आणि त्यांचा संबंध फक्त नावाला आहे. एकदा वरती नावाला कर जाऊन भरला वर्षातून एकदा की कुठलाही मुस्लिम राज्यकर्ता हे वतनदार त्यांच्या राज्यामध्ये काय करतात ते बघायला चुकूनही येत नसत. त्यामुळे आपण म्हणतो की उडदा माझी काळे गोरे असायचंच, तसं माणसामध्ये पण काही बरी वाईट माणसं असतातच. काही वतनदार जे होते यातले, काही वतनदार अत्यंत जुलमी होते, निर्दयी होते. त्यांना जे हक्क बादशाहकडून मिळालेले होते ते जनतेच्या सेवेसाठी होते खरोखर. पण या वतनदारांनी या हक्काचा उपयोग कित्येक वेळेला जनतेची सेवा करायच्याऐवजी रयतेवर जुलूम करण्यासाठी केलेला दिसून येतो. हे वतनदार त्यांनी गोळा केलेला पैसा राजा आणि जनता दोन्हीचं शोषण करून राजसत्तेनं त्यांना दिलेले अधिकार आणि ग्रामसत्तेला त्यांची असणारी गरज याच्यामुळं अत्यंत सामर्थ्यशाली झाले होते. आणि जिथे कुठे राहत होते त्या भागामध्ये ते राजा असल्याच्या थाटामध्ये राहत असत. पैसा, अधिकार, सैन्य याच्या बळावर केंद्रीय सत्तेला पण शह द्यायला ते कधी कमी करत नसत. केंद्रीय सत्ता म्हणजे कधी कधी हे लोक मुसलमान बादशाहांना पण धुडकावून लावत असत. पैसा, अधिकारने सैन्याच्या बळावर त्यांच्याकडे स्वतःचं सैन्य होतं. गावामध्ये त्यांना सामाजिक प्रतिष्ठा होती. त्यांच्या अंतर्गत जेवढी गावं येत असत परगण्याच्या किंवा त्याच्यावर त्यांची सत्ता होती. ग्रामसत्तेवर त्यांचा पूर्णपणे आपण म्हणतो की अंकुश होता. राजाचा विश्वास त्यांच्यावर होता. गावोगावचे पाटील त्यांच्या अंकित होते. याच्यामुळं याच्यामध्ये परत अजून पैसा मिळवला त्यांनी वाम मार्गाने किंवा चांगल्या मार्गाने कमवलेला. तर हे सगळ्या गोष्टी एकत्रित आल्यामुळं हे वतनदार या जगामध्ये मध्ययुगीन कालखंडामध्ये कोणाची पुरावा करत नसत. त्यांच्यासमोर राजा आला काय किंवा देव आला काय किंवा अजून कोणी आला काय कोणाला जमेस धरत नसत. ते स्वतःच्या वतनापुढे वतन एवढंच एक ध्येय त्यांच्यासमोर नेहमी असे. तर असे जे वतनदार होते हे वतनदार प्रामुख्याने ज्या वेळेला मुस्लिम सत्तांना त्यांची गरज भासू लागली महाराष्ट्रामध्ये, तेव्हा पहिली जे मराठा आपण म्हणू शकतो महाराष्ट्रातली पहिली जी घराणी होती जी वतनदारांची सरदार झाली, सरदारांचे नंतर जहागीरदार झाले, जहागीरदारांचे नंतर पुढे जाऊन मोठमोठे मुघल दरबारामध्ये किंवा इतर पातशाहींच्या दरबारामध्ये मोठ्या पदात चढले, हे सगळे वतनदारच होते. हे वतनदार त्यांच्या या सर्व बळावर त्यांनी राजदरबारामध्ये पण स्वतःचा एक वट निर्माण केला, वचक निर्माण केली, स्वतःची जागा निर्माण केली आणि तिथं देखील स्वतःचं एक त्यांनी अधिकारस्थान निर्माण केलं. याच्यामध्ये जी घराणी होती प्रामुख्याने, ज्यांनी आधी वतनदार घराणी होती जी नंतर सरदार झाली किंवा सरदार होऊ पाहत होती मध्ययुगीन कालखंडामध्ये, ती या घराण्यांची मध्ये काही लोक आपल्याला आढळतात. त्यामध्ये जुन्नरचे हांडे आहेत, पुण्याचे शितोळे, शिवापूरचे कोंडे, अंबाड्याचे खोपडे, वाईचे पिसाळ, जावळीचे मोरे, बदपाचेगावचे धारगे, फलटणचे निंबाळकर, याच्याशिवाय माने, जाधव, घोरपडे, जगदाळे असे अनेक लोक होते जे जागोजागचे छोटे मोठे वतनदार होते. ते कुठल्या नाही कुठल्या कारणाने, कुठल्या नाही कुठल्या निमित्ताने, कुठल्या नाही कुठल्या बादशाच्या पदरी स्वतःला सरदार म्हणून नेमणूक करून घ्यायच्या मागे लागलेले असत किंवा अधिकार प्राप्त करून घ्यायच्या मागे लागलेले असत आणि नंतर पुढे जाऊन स्वतंत्र सरंजामदार म्हणून किंवा स्वतंत्र राजे म्हणून राहू इच्छित होते हे लोक. या लोकांना नावाला फक्त बादशाची चाकरी करायची होती, राहायचं होतं राजा म्हणूनच. तर त्याच्यामुळे ज्याच्याकडे संपत्ती गोळा होईल, ज्याच्याकडे सैन्य गोळा होईल, ज्याच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये अधिकार गोळा होईल, तो वतनदार सरदार व्हायच्या मागे लागे आणि नंतर सरदार झाल्यानंतर स्वतःला स्वतंत्र राजा म्हणून घोषित करून घ्यायच्या मागे लागे. प्रत्येकालाच स्वतंत्र राजा व्हायचं होतं. त्याच्यामुळे या वतनदारांनी जेव्हा शिवछत्रपती म्हणायला लागले की मी राजा आहे, तेव्हा त्यांनी शिवछत्रपतींना विरोध करायचं कारणच ते आहे की तुमच्या आधी आम्ही राजा आहोत, तुमच्या आधीपासून आमच्याकडे वतनात, तुम्ही कालचा हा कोण कोणाचा शहाजीचा कालचा मुलगा आला आणि आवाज आम्हाला राजा म्हणाला, स्वतःला राजा समजतो आणि आम्हाला मुजरा करा म्हणतो आणि नाव स्वराज्याचं सांगतो. कुठल्या कारणाने आम्ही त्याला मुजरा करायचं, हा म्हणतो स्वराज्य स्थापन करायचं. तर या वतनदारांनी काय ऐकावं होते.
इथे प्रत्येकाला राजा व्हायचं होतं. प्रत्येकजण शिवछत्रपतींच्या आधीपासूनच सत्तेमध्ये होता, कुठल्या नाही कुठल्या याच्यामध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये. पहिलीची 8 घराणी सोडले आपण तिथं प्रस्थापितच होते मोठे वतनदार, पण बाकीचे लोक पण होते. ते भले 5 गावांचे वतनदार असतील, पण शिवछत्रपतींच्या आधीपासून ते 5 गावांचे वतनदार होते. तर त्यांचा मुद्दा पण त्या काळी रास्त होता की या 16-17 वर्षाच्या मुलाला आम्ही मुजरा का करायचा राजा म्हणून, आम्हाला स्वतःलाच राजा व्हायचं आणि आम्ही आधीपासूनच राजा आहोत. जावलीचे मोरे म्हणत असतील की आम्ही 8 पिढ्यांपासून राजा आहोत. जावलीचे मोरे 8 पिढ्यांपासून राजे असतील तर बाकीचे पण 2-3 पिढ्यांपासून राजे होते शिवछत्रपतींच्या आधीपासून, समजत असत स्वतःला. त्यामुळे या वतनदारांनी ज्या वेळेला शिवछत्रपतींनी स्वराज्याची भूमिका मांडली आणि सर्वांवर नियंत्रण प्रस्थापित करायचा प्रयत्न केला किंवा त्यांना मान देऊन बरोबर घ्यायचा प्रयत्न केला, त्यावेळेला पहिला विरोध जो केला शिवछत्रपतींना तो या वतनदारांनी केला. शिवछत्रपतींनी त्यांचा विरोध होता तो कधी सामंजस्याने गोड बोलून किंवा मुत्सद्देपणाने मोडला किंवा कधी बळाचा वापर करून मोडला. त्याला काही शिवछत्रपतींसमोर पर्याय राहिला नाही. म्हणजे शिवछत्रपतींना स्वराज्य निर्मितीसाठी पहिली लढाई जी करावी लागली ती या वतनदारांशीच करावी लागली. शिवछत्रपतींनी काय केलं की या वतनदारांना स्वराज्याच्या कार्यामध्ये सामील करून घेण्यासाठी किंवा त्यांचा स्वराज्याच्या कार्याला उपसर्ग होऊ नये म्हणून शिवछत्रपतींनी जे धोरण स्वीकारलं ते अनन्यसाधारण संतुलितपणाचं धोरण होतं. म्हणजे त्या प्रकारचं संतुलित धोरण मी मगाशी म्हटलं की सर्वात आधी वतनदारी होती भारत देशामध्ये, अकबराने मोडून काढली. पण अकबराला पण जे धोरण शिवछत्रपतींनी स्वीकारलं संतुलितपणाचं, ते धोरण अकबराला पण स्वीकारता आलं नाही त्या काळामध्ये. त्याने ताकदीचा वापर केला, शक्तीचा वापर केला, वतनदारी पद्धत मोडून काढली. पण शिवछत्रपतींच्या समोरची आव्हानं मोठी होती, ते वतनदारी मोडू शकत नव्हते, पूर्णपणे मोडीत काढू शकत नव्हते. मग ते वतनदारी नियंत्रित कशी करता येईल, त्याच्यासाठी जे शिवछत्रपतींनी धोरण स्वीकारलं ते शिवछत्रपतींनी स्वीकारलेलं धोरण खरोखर मोठ्या अभ्यासाचा विषय, PhDचा विषय. त्याच्यावर अजून कुणीच मला वाटतं की बरं आपल्या कुणाचंच तिकडे लक्ष गेलेलं नाही की शिवछत्रपतींच्या या महान कार्याकडे कुणाचं लक्ष गेलेलं नाही. मग शिवछत्रपतींनी काय केलं की या वतनदारांची आता त्यांची गाठ पडली की जोपर्यंत या वतनदारांना पार करत नाही तोपर्यंत स्वराज्य उभंच राहत नाही. म्हणजे हे वतनदार जोपर्यंत वश होत नाहीत किंवा वतनदार जोपर्यंत नाहीसे होत नाहीत तोपर्यंत स्वराज्याचा लढा हा कुठल्याही मोठ्या सत्तेशी होऊच शकत नाही. हे वतनदारच झारीतले शुक्राचार्य आहेत. हे स्वराज्याला एवढं मोठं कधी होऊच देणार नाहीत की स्वराज्य पुढे जाऊन कुठल्या तरी एखाद्या पाचशाशी लढण्या इतकं मोठं होईल, हे वतनदार होऊ देणार नाहीत. म्हणजे वतनदारांचं करायचं काय म्हणून शिवछत्रपतींनी काय केले की प्रशासनाची नव्याने आखणी केली, की नवीन प्रशासन व्यवस्था बनवली. जे आधीचे वतनदार होते त्या वतनदारांची वतनं शाबूत ठेवली पण त्यांचे प्रशासकीय अधिकार कमी केले. म्हणजे जयदेव असतील, बांदल असतील, शिळीमकर असतील, पानसकर असतील, हे सगळे लोक जे स्वराज्यामध्ये सामील झाले, स्वखुशीने सामील झाले, त्यांना स्वराज्याचं ध्येय कळलं होतं म्हणून. पण त्यांच्या हातामध्ये रयत ठेवली तर प्रशासकीय व्यवस्था लागू होत नाही, एक सुचारू नियंत्रित राज्य निर्माण होत नाही जे लढण्यासाठी गरजेचं आहे. म्हणजे एखाद्या राज्याला जर एकजुटीने शत्रूविरुद्ध औरंगजेबासारख्या लढायचं असेल, बलाढ्य शत्रूबरोबर लढायचं असेल तर राज्य एकजूट असणं गरजेचं आहे. रयत वतनदारांच्या हातामध्ये राहिली तर राज्य एकजूट होत नाही. त्यामुळे जे वतनदार स्वखुशीने जरी सामील झाले तर त्यांचा मान शिवछत्रपतींनी ठेवला, त्यांची वतनं काढून घेतली नाहीत, पण त्यांचे प्रशासकीय अधिकार कमी केले. जुनी वतनं जी होती ती जुनी वतनं शिवछत्रपतींनी चालू ठेवली, ती बंद केली नाहीत. पण नव्यानं वतनं देणं शिवछत्रपतींनी बंद केलं, की नव्याने कोणालाही वतन शिवछत्रपतींनी त्यांच्या हयात दिलं नाही. त्याच्यानंतर ज्या वतनांविरुद्ध तक्रारी आल्या त्या तक्रारींचं पण निमित्त करून ती वतनं पण शिवछत्रपतींनी जप्त करून टाकली, वतनं कमी करण्यासाठी राज्यातली. आणि ही जी वतनं कमी केली तर ती वतन आपण मागच्या भागामध्ये पाहिलं, शिवकालीन वतन व्यवस्था मालिकेमध्ये आपण पाहिलं की वतनं ही वतनदारांसाठी किती महत्त्वाची होती आणि का महत्त्वाची. त्यांच्यासाठी वतनच सर्व काही होतं. वतन नसेल तर ते कुठल्याही कार्याला हात लावणार नाहीत. वतन मिळालं तर पृथ्वी पण दोन्ही हाताने उचलून धरतील एवढी ताकद वतनदार लावत असत. त्यामुळे वतन जे होतं ते वतन आता मी काय केलं की त्यांचं वतन बंद केलं, म्हणजे त्यांचे प्रशासकीय अधिकार काढून घेतले. वतन ठेवलं म्हणून प्रशासकीय अधिकार काढून घेतले. मग आता मान कोण देणार, माझ्याकडे काही अधिकाराचं राहिलं तर मला मान कोण देणार, किंवा मला जो अधिकार होता प्रशासकीय त्याच्यामुळे मला दोन्हीकडून जी रक्कम मिळत होती, जनतेकडून पण शेतसारा मिळत होता, सरकारकडून पण मला काही रक्कम मिळत होती त्या भागाचं रक्षण करण्यासाठी, तो माझा उत्पन्न पण थांबलं. मग आता मी करायचं काय. मग शिवछत्रपतींनी काय केलं की वतनं शाबूत ठेवली, त्यांचा मान सन्मान जो होता, जो रयतेकडून त्यांना मिळत होता तो पण शाबूत ठेवला, राजाकडून त्यांना जो मान सन्मान मिळतो तो राजाकडून मिळणारा मान सन्मान पण शाबूत ठेवला शिवछत्रपतींनी. आणि जो काही त्यांचं आर्थिक नुकसान झालं ते प्रशासकीय अधिकार कमी केल्यामुळं वतनदारांचं जे काही आर्थिक नुकसान झालं त्याच्या बदल्यामध्ये वतनदारांना रोख रक्कम द्यायला सुरुवात केली. पण ती पण जी रोख रक्कम होती ती त्यांनी जनतेकडून वसूल करायची नाही कुठल्याही स्वरूपामध्ये. ती रोख रक्कम त्यांना सरकारातून दर वर्षाला मिळत असे. म्हणजे दर वर्षाला
त्यांचे प्रशासकीय अधिकार त्यांनी त्यांच्या वतनामध्ये राबवल्यामुळे किंवा ते शेतसारा गोळा करून उरलेला शेतसारा ते जे सरकारमध्ये भरत असत त्यांचा जो हिस्सा असतो तो बाजूला ठेवून, तर त्या हिश्श्याची रोख रक्कम सरकारी खजिन्यामधून वतनदारांना द्यायला सुरुवात केली, ज्याच्यामुळे पगारासाठी किंवा शेतसाऱ्यासाठी किंवा रोख रकमेसाठी या वतनदारांनी आता जनतेला आपण म्हणतो की त्रास द्यायची काही एक गरज राहिली नाही. याच्या पुढे जाऊन पण म्हणजे काही वतनदारांनी आपण म्हणतो की ही व्यवस्था स्वीकारली, मनापासून समजून घेतलं, शिवछत्रपतींचं जे ध्येय होतं ते समजून घेतलं, ही व्यवस्था स्वीकारली, अंगीकारली. पण काही वतनदार होते ते फारच शक्तिशाली होते, उर्मट होते. त्यांनी मोठमोठ्या गड्या बांधल्या होत्या, राज्य स्थापन केली होती छोटी मोठी, बंडखोर झाले होते. त्या वतनदारांचं जे सैन्य होतं ते सैन्य पण त्यांच्याकडे बऱ्यापैकी होतं. म्हणजे आपण जावळीच्या मोरांकडे तर 10-12 हजार आपण म्हणतो की चांगलं पायदळ होतं, चांगल्या उच्च प्रतीचं पायदळ होतं जे डोंगराळ भागामध्ये लढणारं. त्यामुळे यांच्याकडे खूप मोठं सैन्य होतं. तर शिवछत्रपतींनी त्यांचं सैन्य कमी केलं. म्हणजे जे वतनदार शिवछत्रपतींच्या कार्यात सामील झाले त्यांचं पण सैन्य कमी केलं. जे वतनदारांचा त्यांनी नाश केला की जी वतनच नष्ट करून टाकली, शत्रू होते त्यांचं तर सर्वच सैन्य स्वराज्यामध्ये सामील करून घेतलं. गड्यावाडे कोट जे यांनी बांधले होते, ज्याच्या आधारे हे लोक जनतेला नाडत होते, ते गड्यावाडे कोट पाडून टाकले. या वतनदारांकडे जी जमीन होती त्या जमिनीवर मी मगाशी म्हटलं तसं शेतसारा माप असे, कधीकधी पूर्ण माप असे 100% किंवा कधीकधी हा शेतसारा असे तो नाममात्र असे. शिवछत्रपतींनी या वतनदारांकडच्या जमिनी काढून घेतल्या नाहीत, पिढीच्यात होत्या त्या, पण त्या जमिनीवर आता शेतसारा द्यायला सुरुवात केली त्यांनी. की वतनदारांनी पण शेतसारा भरायचा सरकारमध्ये. आधी कसं होतं की वतनी जमिनी ज्या मिळाल्या होत्या, इनामी जमीन ज्या मिळाल्या त्याच्यावर वतनदार बिलकुल शेतसारा भरत नसत. शिवछत्रपतींनी ती पण सक्ती केली वतनदारांवर की तुम्ही आता त्या जमिनी तुम्हाला इनाम आहेत, ठीक आहे, तुमच्या मालकीच्या आहेत ते पण ठीक आहे, पण शेतसारा तुम्ही भरायला पाहिजे सरकारमध्ये. आणि ती त्यांच्याकडनं शिवछत्रपतींनी वसूल केला. हे वतनदार बरोबर शेतसारा भरतात का नाही स्वतःच्या जमिनीवरचं, आणि जी जमिनी त्यांच्या अंतर्गत वतनाच्या अंतर्गत त्यांच्याकडे जी गावं येत असत परगण्याच्या अंतर्गत त्याचा पण शेतसाऱ्याचा जो हिशोब असेल तो पण व्यवस्थित ठेवतात का नाही हे पाहण्यासाठी शिवछत्रपतींनी स्वतंत्र अधिकाऱ्यांची नेमणूक केली. अशा प्रकारे शिवछत्रपतींनी काय केलं की या वतनदारांमध्ये संतुलन साधलं की त्यांची वतनं नष्ट केली नाहीत, वतनं शाबूत ठेवली, पण अधिकार कमी केले. त्यांचा जो काही आर्थिक मोबदला होता तो आर्थिक मोबदला त्यांना सरकारमधून द्यायला सुरुवात केली, म्हणजे त्यांचं नुकसान पण केलं नाही. परंतु हे जे वतनदार फुकटेगिरी करत होते की स्वतःच्या इनामी जमिनीवर किंवा वतनी जमिनीवर शेतसारा भरत नव्हतं, शेतसारा पण त्यांच्याकडनं वसूल करायला सुरुवात केली. अशा प्रकारे एक संतुलित धोरण ठेवून शिवछत्रपतींनी या वतनदारांचा जमा खर्च किंवा ताळेबंद आपण म्हणतो तो जुळवायचा त्यांच्या आयुष्यामध्ये आपल्याला प्रयत्न केलेला दिसतो. सारांश काय आहे की सारांश हा आहे की शिवकालीन परिस्थिती फार बिकट होती. शिवछत्रपतींसमोर त्यांच्यापेक्षा वयाने मोठ्या, कधीकधी त्यांच्या आजोबांच्या वयाच्या वतनदारांशी त्यांना पंगा घ्यावा लागला. जावळीच्या मोऱ्यांसारख्या आपण म्हणू शकतो की दुर्विचारी माणसाशी त्यांना पंगा घ्यावा लागला. मुधोळचे घोरपडे होते ते शेवटपर्यंत विजापूरशाहीशी एकनिष्ठ राहिले. त्यानंतर कोकणामधले जे वतनदार होते, सावंतवाडीचे भोसले असतील, दळवी असतील, सुर्वे असतील, त्यांचा निपात करावा लागला. अजून छोटे मोठे किती लोक आहेत ज्यांची नावं आपल्याला आढळत नाही, जे होते गावोगावचे, त्या प्रत्येकांशी पण लढा द्यावा लागला त्यांना. तर हे धोरण जे होतं शिवछत्रपतींचं, हे लढाई जी होती शिवछत्रपतींची ती तेवढी सोपी नव्हती. त्यांच्या आयुष्यातला मी माझ्या मताप्रमाणे तर जवळपास मी म्हणू शकतो की शिवछत्रपती आग्र्याहून सुटून परत येईपर्यंत या वतनदारांनी शिवछत्रपतींसमोर नांगी टाकली नव्हती. ज्या वेळेला शिवछत्रपती आग्र्याहून सुटून परत आले त्यावेळेला त्यांचं धावत दान आणलं की अरे हा माणूस औरंगजेबाच्या कैदेतून सुटून येऊ शकतो, तर आपली काही याच्यापुढे धडगत लागणार नाही आणि हा माणूस ऐकणार पण नाही. जो औरंगजेबाला घाबरत नाही तो छोट्या मोठ्या वतनदाराला कशाला घाबरेल. तेव्हा त्या गड्यामधल्या म्हणजे निर्धार जो शिवछत्रपतींचा होता लढण्याचा तो त्यावेळेला खऱ्या अर्थाने प्रकट झाला. मग वतनदारांनी कुठेतरी शिवछत्रपतींशी मिळतं जुळतं घ्यायला सुरुवात केली. परंतु तोपर्यंत कुठल्या नाही कुठल्या वतनदाराशी, पाटलाशी, देशमुखाशी शिवछत्रपतींचं काही ना काहीतरी आयुष्यातला वेळ खर्ची पडतच असे. त्यांच्या वेळेपणाशी, त्यांच्या भांडणाशी, त्यांच्या झगड्यांशी, त्यांच्या स्वार्थीपणाशी, हे सगळ्यांना सामावून घेणं, त्यांना प्रेम आणि म्हणू शकतो शिक्षा सगळ्या प्रकारे स्वराज्याशी जोडून ठेवणं आणि या वतनदारांमुळं स्वराज्याच्या उद्योगालाच खीळ पडणार नाही याची काळजी घेणं, याच्यामध्ये शिवछत्रपतींची पुष्कळ ऊर्जा आपल्याला दिसते. ती ऊर्जा आपल्याला नष्ट झालेली दिसते. मग शिवाय शिवछत्रपतींचं जे वतनदारांबद्दलचं धोरण होतं ते आपल्याला आज्ञापत्रामध्ये ज्या रामचंद्र आमात त्यांनी लिहिलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं आढळून येतं किंवा आपल्याला थोडीशी स्पष्टता येते की शिवछत्रपतींचं काय धोरण होतं. ते आपण पुढच्या भागामध्ये पाहणारच आहोत की आज्ञापत्राची भूमिका काय होती किंवा आज्ञापत्रामध्ये काय लिहिलेलं आहे शिवछत्रपतींच्या धोरणाबद्दल.
पण सारांशमध्ये सांगायचं म्हटलं तर प्रचलित वतनं चालू ठेवावीत, ती बंद करू नयेत. प्रचलित म्हणजे जी आधीपासून चालू होती ती वतनं चालू ठेवावीत, परंतु या वतनदारांचा रयतेवरचा हक्क काढून घ्यावा. रयत या वतनदारांच्या हवाली करू नये. नवीन वतनं कुणाला देऊच नाहीत, परंतु जे जुने वतनदार असतील ते ज्या व्यक्ती कर्तबगार असतील त्यांना गौरवावं, त्यांना त्यांच्या कार्याला सन्मान करावा, नावाजावं, त्यांचा मान सन्मान राखावा. परंपरागत वतनं होतील त्यांना संरक्षण न देता की ही वतनं होती ती वतनं जरी खालसा नाही केली तरी त्यांना असं नाही की बढावा दिला, वंश परंपरागत चालू ठेवली. त्यांचं राजकीय आणि जे म्हणू की सामाजिक वर्चस्व होतं ते राजकीय आणि सामाजिक वर्चस्व समाजातलं कमी करावं. म्हणजे एखाद्याकडे वतन चालू जरी ठेवलं शिवछत्रपतींनी तरी त्याचा अर्थ असा नाही झाला की ते वतन चालू झालं म्हणजे त्याचं राजकीय वर्चस्व त्या भागामध्ये वाढलं. आधी कसं व्हायचं की एखादा वतनदार असेल त्याला वतन मिळालं, जहागिरी मिळाली की मागं जसं म्हणलं मी की लष्करी आणि नागरी हक्क त्या माणसाला प्राप्त व्हायचा. वतन चालू झालं म्हणजे काय झालं की त्या भूभागावर लष्करी आणि नागरी सत्ता ही त्या वतनदाराचीच चालत असे. शिवछत्रपतींनी जी प्रचलित वचनं चालू ठेवली, जी नष्ट केली नाहीत, तरी पण त्यांचे नागरी आणि प्रशासकीय अधिकार काढून घेतले, लष्करी अधिकार त्या वतनदारांचे काढून घेतले, त्यांचं वर्चस्व त्या भूभागावरचं कमी केलं, जेणेकरून रयत ही नागावली जाणार नाही त्यांच्याकडून किंवा रयतेला वतनदारांची भीती राहणार नाही. वतनदारांच्या भीतीने रयत राजाशी किंवा राजानं जे कार्य आरंभलेले स्वराज्याचं त्याशी जोडली जाणार नाही. रयत राजाशी एकनिष्ठ न राहता वतनदारांशी एकनिष्ठ राहिले या सगळ्या गोष्टींमुळे. तर हे जे अधिकार होते ते शिवछत्रपतींनी त्यांच्याकडचे काढून घेतले. शिवछत्रपतींचं हे वतनदारीबद्दलचे जे धोरण होतं जे आपण 3 वाक्यात सांगायचं म्हटलं तर 3 वाक्यामध्ये आपल्याला सारांश असं सांगता येईल की रयतेवर अधिकार हा केंद्रीय सत्तेचा असावा. म्हणजे वतनं तुम्ही चालू ठेवा नाही तर चालू ठेवू नका. काही वतनं मला नष्ट करता येत नाहीत म्हणून मला ती चालू ठेवावी लागतील, पण ती वतनं चालू जरी ठेवली मी तरी पण रयतेवर जो अधिकार असेल तो अधिकार केंद्रीय सत्तेचा असावा, त्या वतनदाराचा नसावा. मागाशी मी म्हटलं तसं लष्करी, नागरी, प्रशासकीय कुठलाही अधिकार वतनदाराचा रयतेवर नसावा, तो केंद्रीय सत्तेचा असावा. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा की मान वतनदारांचा असावा. म्हणजे सर्व अधिकार जरी वतनदारांचे काढून घेतले तरी वतनदारांचा मान सन्मान काढून घेतला जाऊ नये. वतनदारांना त्यांचा पूर्वपार चालत आलेला मान सन्मान जो राजसत्तेकडून मिळत असेल तो मिळावा, जो ग्रामसत्तेकडून मिळत असेल तो पण मिळावा. तो मान सन्मान वतनदारांकडून काढून घेतला जाऊ नये. परंतु सत्ता जी असेल ती सत्ता या वतनदारांवर पण आणि जनतेवर पण कोणाची असावी? कारकुनांची असावी. वतनदारांची सत्ता कुठेही असू नये, त्यांचा मान सन्मान असला तरी पण त्यांना एखादं चांगलं कार्य केलं, गौरवलं, नावाजलं, मोठं त्यांना समाजामध्ये कीर्ती पसरली, त्यांची दिगंत पराक्रम गाजवला म्हणून, तरी पण सत्ता त्या वतनदारांची राहू नये. सत्ता ही कारकुनांची, म्हणजे आज ज्याला आपण प्रशासकीय व्यवस्था म्हणतो की सरकारी बाबू म्हणतो आपण, आज जे आपण उभारलेली आहे त्या सरकारच्या नेमलेल्या प्रतिनिधींचीच सत्ता या रयतेवर आणि वतनदारांवर पण चालावी. अशा प्रकारचं शिवछत्रपतींचं शिवकालीन काळामध्ये आपल्याला वतनदारीची जी परिस्थिती होती त्याच्या विरोधामध्ये शिवछत्रपतींनी आखलेलं हे धोरण आपल्याला आढळून येतं. पण आता हे झालं की आपण धोरण समजून घेतलं. आता या भागामध्ये तुम्हाला वाटेल की झालं, संपला विषय, झालं ना. हे वतनदारीची परिस्थिती होती त्याच्याबद्दल शिवछत्रपतींनी धोरण निर्माण केलं, ते धोरण अवलंबलं, ते धोरण अंमलात आणलं, झालं, वतनदारीचा प्रश्न सुटला. पण हे एवढं वतनदारीचं जे प्रकरण होतं एवढं सोपं प्रकरण होतं मित्रांनो. या वतनदारांनी जे अराजक माजवलेलं होतं मोठ्या प्रमाणात मध्ययुगीन कालखंडामध्ये, आणि शिवछत्रपतींना पण या लोकांनी अक्षरशः आपण म्हणू की सळो की पळो करून सोडलेलं होतं आयुष्यामध्ये. तर ते किती मोठं शिवछत्रपतींसमोर या वतनदारांचं आव्हान होतं ते आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. हे जे धोरण होतं हे धोरण मी आत्ता आपल्याला एक प्रास्ताविक म्हणून सांगितलं, परिस्थिती प्रास्ताविक म्हणून सांगितली. प्रत्यक्षामध्ये शिवछत्रपतींचे वतनदारांविषयी काय विचार होते ते आपल्याला रामचंद्र पंत अमात्यांनी त्यांच्या आज्ञापत्र या ग्रंथामध्ये लिहिलं आहे, त्याच्यामध्ये आढळून येतात. त्या आज्ञापत्र या ग्रंथामध्ये रामचंद्र अमात्यांनी शिवछत्रपतींचं काय धोरण सांगितलं वतनदारांच्या विरुद्ध ते आपण पाहणार आहोत पुढच्या भागामध्ये. नेहमीप्रमाणे आपण जर आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर असाल तर नेहमीप्रमाणे चॅनलला भेट देत राहा, नवीन नवीन व्हिडिओ पाहत राहा. एखादा विषय आपल्याला आवडला तर आपण चर्चा करतच असतो. व्हॉट्सअपवर तुम्ही मला मेसेज करू शकता, कृपया फोन करू नका, कारण मी काही ना काही काम करत असतो. व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता, ईमेल करू शकता. जेवढ्या प्रश्नांची मला उत्तरं देता येतील तेवढं उत्तरं देण्याचा मी प्रयत्न करतच असतो, मला जसं वेळ मिळेल तसं. त्यानंतर जर आपण या व्हिडिओच्या निमित्ताने प्रथमच किमंतू लाईव्ह चॅनलला भेट देत असाल तर अशा प्रकारची नवनवीन माहिती, पूर्ण माहिती आपल्याला मिळावी म्हणून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा. अशा प्रकारचे संशोधनपर व्हिडिओ बनवण्यासाठी नेहमीच कोणत्या नाही कोणत्या प्रायोजकत्वाची गरज लागत असते. आपल्या या व्हिडिओला आणि व्हिडिओ मालिकेला पण
प्रायोजित केल्याबद्दल श्री राजनराजे साहेब धर्मराज्य पक्ष ठाणे यांचे देखील मनपूर्वक आभार. आपण पण आपल्यातर्फे जर काही मदत करू इच्छित असाल, या चॅनलची विषयांची मांडणी आपल्याला आवडत असेल, या चॅनलने जो हेतू डोळ्यासमोर ठेवला आहे तो आपल्याला आवडत असेल, तर आपण पण Google Payच्या माध्यमातून, त्यानंतर चॅनलचे मेंबर होऊन किंवा सुपर थँक्सच्या माध्यमातून फुल नाही फुलाची पाकळी मदत करू शकता. भेटूयात आपण उद्या नवीन व्हिडिओमध्ये. त्याचा विषय आहे आज्ञापत्र, शिवकालीन वतने आणि वतनदार धोरण. म्हणजे आज्ञापत्रामध्ये जे शिवाजी महाराजांचं वतन आणि वतनदारांबद्दलचं धोरण होतं त्याच्याबद्दल आपण पुढच्या भागामध्ये जाणून घेणार आहोत. तोपर्यंत पाहत राहा किमंतू लाईव्ह यूट्यूब चॅनल. भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत. जय महाराष्ट्र, जगदंब.